आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी। ही एकदम टेस्टी आणि छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला आता आपण सुरुवात करूया। मी इथं 2 मीडियम साईजचे बटाटे कट करून घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि थोडेसे सुकवून घेतलेले आहेत। त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये आपण 1 मोठी पळी तेल घालूया। तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये बटाटे घालून घेऊया। आपल्याला हे बटाटे 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे आपण फास्ट गॅसवरच भाजून घेणार आहोत। या बटाट्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत। आता आपले बटाटे भाजून झालेले आहेत, तर आपण ते काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण वाटाणे घालूया। तुम्ही जर इथे फ्रोझन वाटाणे यूज करत असाल तर भाजायची गरज नाही आहे। तर हे पण आपण 1 ते 1.5 मिनिटं भाजून घेणार आहोत। आता आपण हे वाटाणे सुद्धा काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा जिरे घालूया आणि 2 तुकडे दालचिनीचे, 1 तेजपत्ता घालायचा आहे आणि हे आपण थोडंसं परतवून घेऊया। आता ह्यामध्ये आपण 1 मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया। हा कांदा आपण आपल्याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हा आपल्याला कांदा 2 ते 3 मिनिटं तरी भाजून घ्यायचा आहे। आता इथं आपला कांदा भाजून झालेला आहे, तर त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। ती पण आपण चांगली परतवून घेऊया। आता ह्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी घालायची आहे। मी इथं 2 मीडियम साईजचे टॅमॅटो घेतलेत आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। ते आपण इथं घालून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊया। इथं आपल्याला टॅमॅटो भाजायला 5 ते 6 मिनिटं लागतील। आपण ही वर ताट ठेवून भाजून घेतलं तरी चालेल। थोड्या थोड्या वेळाने आपण मिक्स करत राहायचं, खाली लागू नये त्यासाठी। आता आपला अर्धा टॅमॅटो भाजून झालेला आहे, तर आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट पावडर आणि अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। पाव चमचा हळद। हे आपण चांगले मसाले मिक्स करून घेऊया आणि आता आपण आणखी 1 ते 2 मिनिटं चांगलं भाजून घेऊया। इथं आता आपले मसाले चांगले भाजून झालेले आहेत आणि तेल पण आता सुटायला लागलेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये भाजलेले वाटाणा आणि बटाटा घालून घेऊया। हे आपण मसाल्यामध्ये चांगलं परतवून घेऊया। आता इथं आपण पाणी घालून घेऊया वरून। इथं आपल्याला एकदम थंड पाणी घालायचं नाही आहे, गरम करून घ्यायचं पाणी आणि मग इथं आपण घालायचं। गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट तशीच राहते। आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण हे पातळ करू शकता, पण इथं आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि उकळी आल्यानंतर आपण हे 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपण भाजी एकदा चेक करूया। आपली भाजी चांगली शिजलेली आहे। तर आता ह्यामध्ये आपण वरून 1 चमचा कसुरी मेथी घालूया। मी इथं क्रश करून घेतलेली आहे जराशी। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपली आता वाटाणा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया। आता आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही भाजी अजून थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही वरून गरम पाणी ॲड करू शकता। आता मी इथं गॅस बंद केलेला आहे। आपली भाजी तयार झाली आहे। तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही ही नान, रोटी किंवा भाकरीबरोबर सुद्धा ही भाजी छान लागते।
तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली ते.